असेल की कशा प्रकारे पुढची मॅच खेळायची आहे? पूर्ण 100% एफर्ट दाखवू आम्ही आणि जिंकायला बघू. सामनावीराची ट्रॉफी भेटलेली आहे कोणला डेडिकेट? खरं तर तुमचा मित्र इथं उपस्थित आहे ज्यांनी तुम्हाला सनस्क्रीन आणली. कोणला डेडिकेट नाही आहे मला माहिती आहे, स्वतःची मेहनत आहे. हे होते यज्ञेश भोईर. एकदा दत्तनगर गाव यज्ञेशची बॅटिंग आवडली असेल तर जोरदार ताल्या होऊन जाऊन दे. देवनार गाव आणि कोंबडभुजे मंगेश मूर्ती आपला 12th मन पाठवायचा आहे कॉमेंट्री बॉक्स मध्ये. देवनार गाव म्हटलं तर करण पाटील. देवनार गाव 12th मॅन. आपल्याला अगर ती स्क्रीन आपण जर विचार केला ना तर ज्याप्रमाणे पवन केनेवरती जेव्हा पैशांचा वर्षाव झाला होता ना तेव्हा मात्र दुसरी क्लिप लगेचच व्हायरल झाली. तोच म्हणजे बल्ली बॉक्स क्रिकेटचा मात्र बादशाह, देवनार गावाचा सुपर डुपर स्टार. आता तो सुद्धा मात्र इन ॲक्शनमध्ये दिसणार आहे. म्हणजे बॉक्स क्रिकेटचे दोन महत्त्वाचे तारे सितारे, एका ठिकाणी करण पाटील आणि दुसऱ्या ठिकाणी आपण जर बल्ली यांना आपण बघणार आहोत. तर बॉलर्स देवनार गाव 12th मॅन अगर असेल तर प्लीज पाठवा. नाही आहे पण तिथनंच नावं सांगा तुम्ही. मला माहिती आहे तुमच्याजवळ फक्त 11च खेळाडू असतात, कारण माऊलच्या मैदानामध्ये परिस्थिती तीच होती. तेव्हा तर तुम्ही 10 प्लेयरमध्ये मॅच खेळले होते आणि 2 सामने जिंकले होते आणि या मॅचमध्ये पण 10 खेळाडू आहेत. बघा ही देवनार गावची खासियत आहे, 10 खेळाडू घेऊनच येतात. एखादा राशन कार्ड आमचं बनवा की आम्ही कॉमेंट्री सोडून मॅच खेळू. एक महत्त्वाची लढत स्पीडअप करा प्लीज देवनार गाव. आपण अगोदरच उशीर आहोत आणि शिरवणे गावाचं सुद्धा आम्ही अभिनंदन करतोय. खरं तर शेवटच्या चेंडूपर्यंत तुम्ही मॅच आणली आणि कुठेतरी काय चुक्या तुमच्याजवळनं झाल्या त्याच्यामध्ये थोडासा फोकस करा. बघा तुम्ही कॅच सोडल्या, 2 वाईट टाकल्या. खरं तर ते की फॅक्टर होतं हे मॅचचं. अगर ते कॅच सोडले नसते तर 2 धावा वाचल्या असत्या. 2 वाईट चेंडू तुम्ही हाताळले नसते तर ते 2 धावा अजून वाचल्या असत्या. म्हणजे 4 धावा तुम्ही वेस्ट केल्या. आणि म्हणून म्हटलं जातं ना कॅचेस विन द मॅचेस. कॅच पकडा आणि मॅच जिंका, कॅच सोडा आणि मॅच सोडा, असा हिसाब असतो. करण पाटील मला वाटतं गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला दिसत आहेत. खरं तर कठीण परिस्थितीमध्ये हा देवनार गाव, ज्याप्रमाणे कोंबडभुजे गावाकडे ग्राउंड नाही आहे ना तसंच मात्र या देवनार गावाकडे ग्राउंड नाही आहे. ते म्हणजे प्रॅक्टिस आपण जर विचार केला तर हे 2 बॉक्स क्रिकेटचे करण पाटील सध्याच्या घडीला गोलंदाजी ट्रॅकवर, स्ट्राईक एंडवरती मनोज आणि नॉन स्ट्राईकला शुभम. मनोज आणि शुभम ही जोडी खरं तर उलवा नोड या विभागातनं आलेला म्हणजे श्रीमंत गाव. बघा उलवाळ नोड म्हटलं तर आजच्या घडीमध्ये श्रीमंत गाव असं म्हटलं जातं. खरं तर बाजूला आपण जर विचार केला तर अजून एक मुंबईचं विमानतळ तिथं मात्र आलेलं आहे. तसंच मात्र या कोंबडभुजे गावाचे खरं तर हे 2 धडाडीचे बॅटर सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये. हो घुटना टेकलाय आणि मोठा फटका खेळलाय. खरं तर कनेक्शन प्रॉपर नाही आहे. आणि मित्रांनो क्रिकेट म्हटलं तर टायमिंग. बघा युवराज सिंगनी जेव्हा स्टुअर्ट ब्रॉडला 6 षटकार मारले होते ना, तुम्ही ती रील अगर वारंवार बघितले त्याच्यामध्ये एक पण ताकदीचा फटका नव्हता. खरं तर टायमिंगचा खेळ होता. क्रिकेट म्हटलं तर टायमिंगचा खेळ. आता स्ट्राईक रोटेट झालेली आहे. शुभम आता मात्र खेळपट्टीवरती दाखल झाले. हवेची साथ मात्र या फलंदाजाकडे आहे. खरं तर गोलंदाजाला आता कठीणाईचा सामना आणि फलंदाजाला हवेची साथ. इथं मात्र काय घडलं, पंचांनी हेरलं आणि नो चेंडू. खरं तर भीमर चेंडू असं आपण म्हणूया. भीमर म्हटलं तर भीमार गेंद
अब इस बीमार गेंद का किस तरह से इलाज होगा, तो ये बल्लेबाज जो शुभम है वो अगली गेंद को हमें बताएंगे कि इसे वैक्सीन देंगे या गोली देंगे। तो देखिए एक मौका मिला यहाँ पर, फ्री हिट की डिलीवरी है, करण से हुई गलती, अब उस गलती का भुगतान, क्योंकि यहाँ पर ये फ्री हिट की गेंद आहे। उघडा डोले पहा नीट सुरेश, कारण हा तुमच्यासाठी चेंडू आहे फ्री हिट। सुरेश हा तुमच्यासाठी नाही आहे, सुरेश आमचा चाहता वर्ग चिता कॅम्प। बघा एक महत्त्वाचा चेंडू आहे आणि संधी आहे, कोंबडभुजे गाव आज पुन्हा एकदा चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून बघायला भेटणार आहे। हो इथं मात्र फटका तर सजवलाय, कुठलाही खेळाडू नाही आहे। वाईडिश लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू 1 बाउन्स 2 बाउन्स सीमारेषा पलीकडे, मिळाल्या 4 धावा डीजे। आता जाऊया मैदानाच्या आतमध्ये। अजून एक काय फटका सजवलाय, नटराज मुद्रामध्ये बॅक टू बॅक शुभमच्या बॅटमधनं आलाय दर्जेदार चौकार डीजे। आहे आणि त्याच्यामध्ये खरं तर ओरम क्रिकेटमध्ये सोडण्याची छाप त्याचा मात्र राहिलाय, तोच मात्र करण पाटील सध्याच्या घडीला। अजून एक, अरे बाबा 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 कौरा मोठा छक्का डीजे। फुल पॉवरफुल ब्युटिफुल नाव आहे शुभम। अजून एक मात्र फटका खेळायचा होता, या टायमाला प्रॉपर कनेक्शन नाही आहे जमिनीलगत। खरं तर मिडॉनच्या दिशेने मात्र चेंडू गेला, तिथं धावा झाल्या त्याच म्हणजे 17 धावा। कोंबडभुजे गाव खरं तर जी गतवर्षी जी स्पर्धा झाली होती तिथं मात्र ते उपविजेता पद त्यांनी भूषवलं होतं, खरं तर दर्जेदार गोलंदाजी। अजून एक मात्र मोठा फटका खेळायचा होता, बॅटची आतली कड आणि खरं तर पायांचा वेध मात्र चेंडूने घेतला। पहिलं षटक संपुष्टात, पहिल्या षटकानंतर मात्र धावा जमा केल्या, तेच म्हणजे कोंबडभुजे संघ अर्थातच मंगेश स्मृती या संघाने मात्र धावा बनवल्यात 17। घेऊया छोटंसं ब्रेक, ऐकूया सुंदर संगीत। चला डिजाईन लवकर सामना चालू करा। पण जर या गाण्याचा विचार केला तर आपण बाहेर देशामध्ये सुद्धा या गाण्याच्या रील आपण वाचताना बघितल्या। खरं तर अप्रतिम मात्र सुंदर संगीत आपल्याला ऐकायला भेटलं। जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने। बल्ली षटक क्रमांक 2 करण पाटील आणि बल्ली हे अंडरम बॉक्स क्रिकेटचे तारे सितारे। पुन्हा एकदा डाव्या एसटीच्या बाहेर खरं तर वाईट चेंडूची घोषणा मात्र पंचांनी केली। आज पंचांच्या भूमिकेत अबू सर आणि विनोद सर मात्र एक दर्जेदार पंचगिरी करताना दिसत आहेत। खरं तर यूट्यूबच्या माध्यमातून प्राप्ती लाईव्ह खरं तर 2 कॅमेरा समेत मात्र ही स्पर्धा कव्हर करत असताना आज मुंबई नगरीमध्ये पुन्हा एकदा ते दाखल झालेले आहेत। अजून एक मात्र या टायमाला उजव्या एसटीच्या बाहेर, बघा बल्लीने मात्र चुकी केलेली आहे। पहिला चेंडू डाव्या एसटीच्या बाहेर, दुसरा चेंडू उजव्या एसटीच्या बाहेर, म्हणजे आपण जर विचार केला तर दोन्ही दिशेने आता चेंडू टाकलेत। आता पुढचा चेंडू कसा असणार आहे, कारण एकही चेंडू अजून झालेला नाही आहे। स्लो वन पद्धतीचा चेंडू होता, फटका कुठेतरी फसला, शुभमने मात्र फलंदाजाला थांबवलं कारण मिस टाइम झालं होतं। बघा मागील 2 वाईट चेंडूचा मात्र एक चेंडूची भरपाई त्यांनी केलेली आहे।
अजून एक मात्र वेगवान चेंडूची हाताळणी या टायमाला मात्र पंच आमच्याजवळ वळतायत आणि इशारा दिला इट इज अ वाईट बॉल. बघा धावसंख्या मात्र वेगाने मात्र पुढे जात असताना 20 धावा, खरं तर 20 धावा स्कोर कार्ड वरती लगावल्या जात आहेत. अजून एक मात्र उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू आहे, पण या टायमाला शुभमला वाटलं की मागील चेंडू सारखा हा चेंडू वाईट आहे, पण इथं मात्र प्ले अन मिस, कारण चेंडूनी फसवलंय, गोलंदाजांनी फसवलंय या फलंदाजाला. श्री चेरेश्वर गणेश विसर्जन मित्रमंडळ आयोजित भव्य दिव्य टेनिसची क्रिकेटची स्पर्धा आज आपण या मुंबई नगरीमध्ये आणि मुंबईचा एक महत्त्वाचा कोलीवाडा अर्थातच ट्रॉम्बे कोलीवाडा चेरेश्वर ग्राउंड. आपण या ग्राउंडची परिस्थिती बघितली की प्रत्येक खेळाडूचं स्वप्न या मैदानाच्या आतमध्ये मॅच खेळण्याची इच्छा मात्र असते आणि इथं मात्र पुन्हा एकदा एक काय घडलंय, शुभम मात्र एक धाव काढत नाही आहे, कारण त्यांना विश्वासच नाही आहे सिंगलवरती. आता त्यांना मात्र चौकार आणि षटकारवरती जास्त विश्वास आहे, पण तसं काही चालणार नाही आहे, कारण आपण जर विचार केला तर एक धावसुद्धा महत्त्वाची आहे. बघा एक धाव घेणंसुद्धा महत्त्वाचं आहे, दुहेरी धाव घेणंसुद्धा महत्त्वाचं आहे. आता तुम्ही वारंवार षटकार आणि चौकार मारू शकत नाही आहे, कारण गोलंदाज तुम्हाला वारंवार मोठा फटका खेळून देणार नाही आहे. स्लो वन पद्धतीचा चेंडू, परफेक्ट टायमिंग, बेमिसाल, फटक्यामध्ये होतं वजन, धावा मिळाल्या अर्धा डझन, मिळाला षटकार. डीजे धावसंख्या मात्र पुढे जाताना दिसते, तीच म्हणजे 26 धावा, 26 रन. सव्वीस धावा स्कोर कार्ड वरती लगावल्या जात आहेत. शुभम आज सांगतायत की आज मी एवढ्या लांबून या ट्रॉम्बे नगरीमध्ये का आलोय, मुंबईमध्ये का आलोय, कारण मी सिंगल डबल घेणारच नाही आहे. तो अब इन जनाब को सिंगल डबल आता ही किधर आहे असं आपण म्हणूया, कारण शुभम म्हटलं तर षटकार आणि चौकाराचा बादशाह आणि आज या मैदानामध्ये खरं तर षटकाराचा पाऊस आणि चौकाराचा पाऊस मात्र पाडतोय. बघा सलामी जोडी आणि नॉन स्ट्राईकला जे फलंदाज आहे मनोज ते सांगतायत वा रे वा शुभम काय फलंदाजी करतोय, म्हणजे त्यांना मोटिवेट करण्यासाठी तिथं ते फलंदाज उभे आहेत. अजून एक मात्र कुठलाही खेळाडू नाही आहे, चेंडू 1 बाउन्स 2 बाउन्स, आउटफील्ड फास्ट आहे, लेगच्या दिशेने धन धन चेंडू मात्र गेला सीमारेषा पलीकडे, मिळाला तिथं धावा 4 रन. खरं तर अप्रतिम मात्र फलंदाजी. कोंबडभुजी गाव अगर शुभमची फलंदाजी आवडली असेल तर जोरदार ताल्या जाऊन दे मित्रांनो, कारण मुंबईमध्ये तुम्ही आलात आणि मागील स्पर्धेमध्ये जी कामगिरी केली ती छाप मात्र तुम्ही सोडण्याचा प्रयत्न करताय. बघा या संघामध्ये 55 वर्षाचे सुद्धा खेळाडू आहेत आणि कमी वयाचे सुद्धा मात्र खेळाडू आहेत. ही कोंबडभुजीची ताकद आहे आणि ही आगरी कोळी लोकांची ताकद आहे. मात्र फिटनेस काय आहे, प्रमुख व्यवसाय काय आहे, मासेमारी. इथं मात्र काय फटका सजवलाय, खेळाडू आहेत आणि हे काय घडलं, खरं तर चुकीच्या दिशेने मात्र आपल्याला थ्रो मात्र बघायला भेटला आणि पुन्हा एकदा सिंगल धाव, म्हणजे आता 2 षटकाचा खेळ मात्र समाप्त झाला. 2 षटकानंतर धावा मात्र लगावल्या जात आहेत, 31 धावा. डीजे चला स्पीडअप करा. आतमध्ये जीव धोक्यात टाकून मात्र मासेमारी करणारा हा मुख्य व्यवसाय, तोच म्हणजे आमचे आगरी कोळी बांधव. आज शुभम मात्र आपल्या नावाची छाप मात्र सोडताना दिसत आहेत. शुभमच्या बॅटमधनं तब्बल आपल्याला 3 चौकार आणि 2 षटकार मात्र बघायला भेटलेले आहेत. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाजाचं नाव सांगायचं आहे.
बॉलर्स नेम. निखिल मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती दाखल होत आहेत. षटक क्रमांक 3 घेऊन चांगली धावसंख्या आपण जर विचार केला तर मंगेश स्मृती कोंबडभुजे या संघाने मात्र चांगल्या धावा मात्र उभारल्यात. खरं तर हे आलेत आपल्या गावासाठी आणि ग्रामीण क्रिकेट म्हटलं तर आपलं गाव बघा, छोटंसं का ना असं मोठंसं का ना असं, पण आपल्या गावासाठी मात्र आपल्याला 100% देण्याचा प्रयत्न तुम्हाला नक्कीच करायचा आहे. कारण गाव म्हटलं तर आज कुठंतरी गाव पण आता कमी आपल्याला दिसते. त्याच मात्र आपण जर विचार केला तर अजून एक गाव हा उलव्या नोडमधनं आलेला एक जबरदस्त संघ आहे, एक ताकदीचा संघ आहे. बघा बरेचशी गावं आहेत उलव्या नोडमध्ये, त्याचमधला एक महत्त्वाचा हा गाव. पुन्हा एकदा लोअर पद्धतीचा हा चेंडू होता. चांगलं मात्र क्षेत्ररक्षण, खरं तर दर्जेदार क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला भेटलं. त्यांना माहिती आहे की फिल्डिंग अगर चांगली झाली तर नक्कीच इथं काही धावा कमी होतील. आता बराच कालानंतर मात्र हा फलंदाज मनोज खरं तर किती वर्षानंतर बॅटिंग ट्रॅकवरती आले असं आपण म्हणूया. हो, मनोजने आल्या आल्या मोठा फटका खेचलाय. खेळाडू नाही आहे, 2 खेळाडूला उलकावून देऊन मात्र चेंडू चाललाय काऊ कॉर्नरच्या दिशेने. मिळाल्या 4 धावा. डीजे हो, इथं मात्र पुन्हा एकदा फटका फसलाय. सरळ बॅटनी सरळ फटका. बॉलर बॅक टू ड्राईव्ह असं आपण म्हणूया. खेळाडू मात्र तिथे येत आहेत आणि चौकार आल्यानंतर बघा ही चांगली फलंदाजी आहे. त्यांना माहिती आहे, मनोज यांना माहिती आहे की मी वारंवार षटकार चौकार मारू शकत नाही आहे, कारण माझ्या भातामध्ये बरेचसे प्रयोग आहेत. आणि एक त्यांनी प्रयोग केला, चौकारानंतर सिंगल काढलं म्हणजे स्ट्राईक रोटेट केले. त्यांच्यासमोर सुद्धा एक धडाडीचा फलंदाज आहे जो चांगली कामगिरी करतोय, षटकार चौकाराची भाषा बोलतोय. शुभम ओ या टायमाला 3 स्टंपच्या मध्ये पंचांचं बोट आकाशाकडे. फलंदाजाला जावं लागेल. डीजे त्यांनी चांगली सुरुवात दिली. तो शुभम कोंबडभुजे गाव एकदा जोरदार ताल्यावर जाऊन दे. काय मात्र स्टार्ट दिला या फलंदाजाने. भले सिंगल डबल नाही काढले पण षटकार आणि चौकाराची भाषा त्यांनी बोलली. म्हणजे बघा प्लॅटफॉर्म त्यांनी उभा केलाय, पाया रचलाय. आता तुम्हाला त्याच्यावरती डबल माल्याची बिल्डिंग करायची आहे की ट्रिबल माल्याची बिल्डिंग करायची आहे तुम्ही विचार करा. खरं तर नवीन बॅटर वनडाऊनच्या भूमिकेमध्ये करण, म्हणजे 2 संघामध्ये करण आता आपल्याला खेळताना दिसतील. हे खरं तर आपण जर विचार केला तर कोंबडभुजेचे करण आहेत. धावसंख्येचा विचार केला तर 37 धावा, 37 धावा. या गोलंदाजाने मात्र चांगली कामगिरी केली आपल्या अजून एक मात्र काय फटका सजवलाय. खेळाडू आहेत आणि करण पाटील कुठलीही चुकी नाही आहे. अंडरम बॉक्स क्रिकेटचा हा सुपरस्टार. खरं तर या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. दुसरा विकेट मात्र घेतला म्हणजे 2 सलामीवीर मैदानाच्या बाहेर झाला. 37 धावा स्कोअर कार्ड वरती लगावल्या जात आहेत. आता बॅटर मनोज मात्र मैदानाच्या दिशेने मैदानाच्या बाहेर जात आहेत म्हणजे 2 सलामीवीर आता डगआउटच्या दिशेने. 38 धावा, माफ करा 38 धावा.
आता हे दोन नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये, एका ठिकाणी करण आणि नवीन बॅटर कांती. मनोज मात्र कॅप्टन आहेत, टीमचा सेनापती. सध्याच्या घडीला मैदानाच्या बाहेर 38. 3 षटकाचा खेळ समाप्त झाला. 38 धावा. 38. 3 ओव्हर 5 ओव्हरचे. अच्छा प्रमोद ऐसा बोलना भाई, क्या भाई कंफ्यूज कर रहा है यार. कांती नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये नॉन ट्रॅकच्या दिशेने. प्रमोद मात्र मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी ट्रॅकवर. डाव्या एष्टीच्या बाहेर पंचांनी मात्र गोलंदाजाला दंडित केलं आणि स्वैर मारा अतिरिक्त धावा स्कोर कार्डवरती मात्र लगावल्या जात आहेत, दर्ज मात्र केल्या जात आहेत. प्रमोदचा पहिला चेंडू आपण जर विचार केला तर डाऊन द लेग मात्र हा चेंडू होता. पंचांनी मात्र ओळखलं, नकारात्मक मात्र हा चेंडू होता. अजून एक मात्र फटका फसलाय का काय, कारण पुन्हा एकदा करण पाटील जजमेंट घ्यायचं होतं. सेकंड अटेम्प्ट मध्ये मात्र झेल टिपलाय. करणच्या पारीचा अंत. डीजे हा दादा, डीजे दादा लक्ष द्या, आम्ही आवाज देतोय आता तिथं उभा राहा, कारण 2-3 वेळा झालं. लक्ष ठेवा थोडा. ओके आता राहून दे, आता वाजू नको. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये चंद्रकांत. करण मात्र थोडेसे अपयशी मात्र कामगिरी त्यांनी केली. त्यांची जागा भरण्यासाठी चंद्रकांत. प्रमोदनी मात्र चांगलं कार्य केलं. करणची विकेट मात्र घेतली. आता नवीन फलंदाज, खरं तर हाईट मात्र चांगली आहे. कांती मात्र आता बॅटिंग ट्रॅकवरती नवीन बॅटर सज्ज आहेत, म्हणजे दोन्ही नवीन बॅटर आहेत, फ्रेश बॅट्समॅन आहेत, म्हणजे अजून एक चेंडूचा सामनासुद्धा केलेला नाही आहे. खरं तर कुठेतरी धावसंख्या पुढे लगाम लगावण्याचं काम मात्र हे गोलंदाज करताना दिसत आहेत. प्रमोदनी मात्र चांगली कामगिरी केली. अजून एक मात्र काय फटका केलाय, पण खेळाडू आहेत तिथं, म्हणजे बघा काय जजमेंट आहे आणि काय मात्र फिल्डिंग आहे. पहिला चेंडू आल्यानंतर जजमेंट मात्र घ्यावा लागतो. तो जजमेंट घेतल्यानंतर चेंडूला पकडावं लागतं, त्यानंतर योग्य ठिकाणी फेकावं लागतं. तसंच मात्र दर्जेदार क्षेत्ररक्षण मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला भेटतोय. प्रमोदनी मात्र कुठंतरी जे वातावरण शांत केलंय, जे कुठंतरी गरम होतं. शुभम आऊट झाल्यानंतर कुठलाही फलंदाज तिथं थांबत नाहीये. इथं मात्र प्ले अँड मिस असं आपण म्हणूया. चेंडू पलीचा संपर्क नाही आहे. खडे खडे खेळण्याचा प्रयत्न मात्र कांतीने केला आहे. म्हणून म्हटलं जातं ना, मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क असणं गरजेचं आहे. बघा, तुमचा मोबाईल अगर लाखोचा करोडोचा असेल, अगर त्याच्यामध्ये नेट नसेल तर तुम्ही त्या मोबाईलला हातसुद्धा लावणार नाही आहे. क्रिकेटही तसं आहे, फुटवर्कचा वापर तुम्हाला करावा लागणार आहे. कांतीबाई थोडंसं फटक्यामध्ये ताकद कमी आहे. करण पाटील, अगर या पट्ट्याची अगर फिल्डिंग आवडली असेल तर जोरदार ताली येऊन जाऊन दे मित्रांनो. 3 मात्र हाय कॅचेस त्यांनी पकडलेत. डीजे दिनेश उलवेकर, वय वर्ष 55 ते 54 वर्षाचा हा खेळाडू सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये. खरं तर बॅटची वरची कड आणि धावबाची संधी आणि बघायचं आहे, फलंदाज मात्र सुरक्षित आहेत. खरं तर एक चोरटी सिंगल असं आपण म्हणूया.
ज्या लेके आते को बोला तो 10-15 बार. खरं तर प्रमोदचं आपण कौतुक करूया. धावा मात्र येत होत्या पण धावा लीक होत होत्या, पण तिथं मात्र टेप लावण्याचं काम या प्रमोदनी मात्र केलंय. पुन्हा एकदा उजव्या एसटीच्या बाहेर आणि या टायमाला जी क्रीज आहे ना खेळपट्टी त्याच्या बराचसा बाहेर चेंडू गोलंदाजांनी हाताळला, त्याच्यामुळे मात्र पंचांनी त्या गोलंदाजाला दंडित केलं आणि नो बॉल घोषित केला. फ्रीटचा मात्र चेंडू आहे. उघडा डोले पहा नीट, कारण हा चेंडू आहे तुमच्यासाठी फ्री हिट. पुन्हा एकदा डाव्या एसटीच्या बाहेर आणि सिंगल मात्र काढलेली नाही आहे. बघा एक एक सिंगल धाव घेणं गरजेचं आहे. आणि पुन्हा एकदा वाईट चेंडू. फ्री हिट मात्र कायम असणार आहे. कोंबडभुजे गाव खरं तर काही वर्षापूर्वी जेव्हा आम्ही बँजो वाजवत होतो का बाबा केवढा वरती तो गाव होता आणि एक वरात मात्र आम्ही आणली होती. म्हणजे तब्बल 10 ते 15 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. तो गाव की अजून आम्ही थकलो, मी थापदोल वाजवत होतो बाबा अजून किती वर जायचं आहे. म्हणजे पूर्ण गाव तो फिरवला होता. तेव्हा जुना गाव होता, अजूनही मला माहिती आहे. आणि ती वरात माझ्या डोक्यामध्ये आहे अजून. पुन्हा एकदा डाव्या एसटीच्या बाहेर चेंडू. पुन्हा एकदा वाईट चेंडू घोषित आणि पुन्हा एकदा फ्री हिट. म्हणजे आमच्या करिअरमध्ये आम्ही काय काय केलं आहे. बँडसुद्धा वाजवली आहे, क्रिकेट खेळलो आहे, आता आमची बँड वाजते. खरं तर ही स्पर्धा आपण जर विचार केला तर लाख मुलाची स्पर्धा आहे मित्रांनो. श्री चेरेश्वर गणेश विसर्जन मित्र मंडळ या स्पर्धेचे मास्टर माइंड. आपण जर विचार केला तर भव्य दिव्य 3 दिवसाची स्पर्धा आणि आज या स्पर्धेचा पहिला दिवस. आणि पहिल्या दिवसामध्ये खरं तर रॉक 11 यांनी बाजी मारलेली आहे. आता बघायचं आहे ते वाट बघतायत की आता आमच्या समोर आम्हाला सुपर 3 मध्ये जाण्यासाठी कुठला संघ येणार आहे. पुन्हा एकदा बॅटची आतली कड आणि यष्ट्यांच्या मागे पुन्हा एकदा चांगली कामगिरी राहिली आहे. 4 षटकाचा खेळ मात्र समाप्त झाला आहे. 4 षटकानंतर धावा मात्र लगावल्या जात आहेत. 44 धावा. घेऊया छोटंसं ब्रेक, ऐकूया सुंदर संगीत डीजे. निखिल निखिल मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती धावसंख्या झालेली आहे 44 धावा. आपण पहिल्या 2 षटकाचा विचार केला तर कुठंतरी मात्र कोंबडभुजे संघ खरं तर कुठंतरी एक मोठी धावसंख्या होती, पण तिथं मात्र ग्राफ्ट थोडासा कमी होत गेला. आणि इथं मात्र आडव्या बॅटनी एक आडवा शॉट काऊ कॉर्नरच्या दिशेने. पुन्हा एकदा करण पाटील अंडरम बॉक्सचा सितारा, ज्यांनी माहुलच्या मैदानामध्ये जी 1 महिन्यापूर्वी स्पर्धा झाली होती जय माता दीमध्ये पहिल्याच मॅचमध्ये ज्यांनी 52 धावा ठोकल्या होत्या, तोच करण पाटील आज ट्रॉम्बे नगरीमध्ये दाखल झाला आहे. आणि माहुलचं चित्र पुन्हा एकदा आपल्याला बघायला भेटेल का हा प्रश्न नक्कीच पडला आहे. हो हो, पुन्हा एकदा मात्र टायमिंग जुळलेलं नाही आहे. खेळाडू तिथे येत आहेत आणि सिंगल धाव मात्र शेवटचं षटक आहे. आता 4 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि आपण धावसंख्येचा विचार केला तर 46 धावा स्कोअर कार्डवरती लगावल्या जात आहेत. अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. बघायचं आहे पुन्हा एकदा मात्र खोलवर पद्धतीचा चेंडू होता. गाली सब इसमें जाता सुन के. दोन सिंगल आला आणि डॉट बॉल आला. 3 बॉल बाकी आहे ना. डॉट बॉल आला ना. खरं तर दर्जेदार गोलंदाजी मात्र सुरू आहे. बघा स्लॉग ओव्हर म्हटलं तर गोलंदाजाची धुलाई आणि तसं चित्र मात्र दिसत नाही आहे. गोलंदाज वर्चस्व गाजवतोय फलंदाजांवर. पुन्हा एकदा मात्र प्ले अँड मिस. म्हणजे काय गोलंदाजी आहे. कुठंतरी धावसंख्या एक कमी मात्र होते का काय हा प्रश्न नक्कीच पडला आहे. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. दिनेशजी उल्वेकर सध्याच्या घडीला थोडेसे स्ट्रगल करताना दिसत आहेत, पण एकाच षटकार तर तुम्हाला मारावाच लागणार आहे.
नाही तर तुम्ही सिंगलही काढू शकता. बघा तुमचा जो गोलंदाजीचा अटॅक आहे तो चांगला आहे आणि गतवर्षीची स्पर्धा तुम्ही गोलंदाजीच्या अटॅकावरती मात्र जिंकलेले आहेत. हा बघा जसं सांगितलं पण टायमिंग तसं जुळलेलं नाही आहे आणि दर्जेदार झेल मात्र पकडला आहे. 46 धावावरती मात्र हा अजून एक झटका मात्र लागलाय. यायचं आहे कारण थोडासा उशीर बराचसा झाला आहे कारण आज या स्पर्धेचा उद्घाटनीय दिवस आहे आणि आजचा पहिला दिवस आहे या स्पर्धेचा. अजूनही 2 दिवस ही स्पर्धा अजून आपल्या भेटीला येणार आहे. खरं तर उद्या चितागॅमचे सर्व तारे सितारे मात्र खेळताना दिसणार आहेत. ओ हो पुन्हा एकदा मात्र आडव्या बॅटनी एक फटका खेळलाय कुमारनी आणि दुसऱ्या धावाचा प्रयत्न मात्र सुरू आहे. हा बोल ना. हा खरं तर काय मात्र अगर शेवटचं षटक ज्यांनी हाताळलंय खरं तर देवनार गाव त्या गोलंदाजासाठी जोरदार ताल्या जाऊन दे मित्रांनो. दर्जेदार मात्र गोलंदाजी. धावसंख्येचा आपण जर विचार केला तर 47 धावा त्यांनी मात्र कुठल्यात आणि 48 धावांचं आव्हान आता देवनार. हॅलो हॅलो या दरम्यान आपण स्वागत करूया असे जबरदस्त व्यक्तिमत्व सचिनजी यादव विधानसभा प्रमुख अणुशक्ती विधानसभा आणि त्यांच्या समेत आपण जर विचार केला तर अक्षय रूपवते शाखा क्रमांक 146 चे शाखा प्रमुख म्हणून त्यांचं जर पाहिलं जातं. या सर्व मान्यवरांचं श्री चेरेश्वर गणेश विसर्जन मित्रमंडळ आयोजित या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक स्वागत. सचिनजी यादव विधानसभा प्रमुख म्हणून त्यांचं जर पाहिलं जातं खरं तर आमचे जवळचे परम मित्र आणि एका कालचे मात्र क्रिकेटर अणुशक्ती विधानसभा. खरं तर हे नाव आपल्या डोळ्यासमोर मात्र वारंवार येतं तेच म्हणजे सचिनजी यादव यांचं इथं आगमन झालेलं आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. सर तुमचं पुन्हा एकदा सहर्षमय हार्दिक स्वागत. सचिनजी यादव यांचं मत इथं आगमन झालेलं आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. पुन्हा एकदा चला फलंदाज पाठवायचा आहे देवनार गाव आणि एक 12th मॅन नक्कीच आता तुम्ही पाठवा कारण आता तुम्ही आता फिल्डिंग करतायत. करण 12th मॅन आता पाठवा. सचिनजी यादव यांचं मात्र नुकतंच आगमन झालंय विधानसभा प्रमुख म्हणून त्यांच्याजवळ पाहिलं जातं. अणुशक्ती विधानसभा या क्षेत्रातनं चांगलं कार्य करत असताना आज या स्पर्धेचे मास्टरमाइंड आदरणीय कुंदनजी कोळी खरं तर त्यांचे परम मित्र. आइए सचिन सर आपका हार्दिक स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. म्हणजे वाराही सुटलाय आणि कोलीवाडा म्हटलं तर वारा तर आलाच पाहिजे. चला स्पीडअप करा चला. अजून 3 मॅचेस आम्हाला खेळवायचे आहेत. थोडीशी याची नोंद घ्या.
कारण आता 5:15 वाजलेले आहेत, अजून 1 तास आमच्याजवळ आहे. अक्षयजी रुपवते सर यांचं सुद्धा मात्र इथं आगमन झालेलं आहे. शाखा क्रमांक 146चे शाखा प्रमुख म्हणून त्यांच्याजवळ पाहिलं जातं. अक्षयजी रुपवते साहेब यांचं सुद्धा मात्र आगमन या स्पर्धेच्या माध्यमातून. खरं तर आमचे आदरणीय या स्पर्धेचे मास्टरमाइंड कुंदन कोळी सरांचे परम मित्र सचिनजी यादव आणि अक्षयजी रुपवते सर, फिर से एक बार आपका हार्दिक स्वागत. यहाँ पर देखिए जरा. यस धन्यवाद. खरं तर सचिनजी म्हटलं तर आमचं जुनं नातं आहे आणि नालंदा म्हटलं तर एक क्रिकेट प्रेमी आणि एक क्रिकेट वेडा. आणि सचिनजी ती आठवण अजूनही मनामध्ये आहे. खरं तर ते क्रिकेट नव्हतं, ते वेगळंच होतं. म्हणजे याला धू त्याला धू, त्या संघामध्ये या, त्याच्यामध्ये खेळ त्याच्यामध्ये खेळ. आणि अजून एक नाव खाडे, खरं तर मास्टर माइंड एक नाव, ते तर अजूनही मात्र डोळ्यामध्ये आहे. पैसे तर कोणत्या अगर संघाला दिले असेल त्यांनी तर. खरं तर हे 2 धुरंधर अंडरम बॉक्स क्रिकेटचे तारे सितारे, एका ठिकाणी मात्र करण पाटील आणि दुसऱ्या ठिकाणी मात्र बल्ली. दिनेशजी उलवेकर मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती दाखल झालेले आहेत. आता बघायचं आहे करण पाटील जय माता दी चषकामध्ये जी छाप सोडली होती ना 52 धावाची, आता या ट्रॉम्बे नगरीमध्ये खरं तर ही छाप सोडतील का, हा प्रश्न तर नक्कीच पडला आहे. पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत. श्री चेरेश्वर गणेश विसर्जन मित्र मंडळ, एक मानाची स्पर्धा, अभिमानाची स्पर्धा. या स्पर्धेचे मुख्य आधारस्तंभ आमचे आदरणीय कुंदनजी कोळी, खरं तर या श्री चेरेश्वर गणेश विसर्जन मित्र मंडळचे अध्यक्ष म्हणून ते काम पाहत आहेत. आणि त्यांच्या नेतृत्वाखाली ही स्पर्धा आपल्या भेटीला आली. आणि त्यांच्या समेत त्यांचे 2 परम मित्र सचिनजी यादव आणि अक्षयजी रुपवते सर, तुमचं सहर्षमय स्वागत. जाऊया मॅचच्या दिशेने. एका ठिकाणी उल्वा नोड या विभागातनं आलेला कोंबडभुजे गाव मंगेश स्मृती संघ, खरं तर आज कुठेतरी कमी धावसंख्या आहे. आता बघायचं आहे करण पाटील, ओ हो नामी काफी आहे. काय फटका खेळलाय, खरं तर एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने स्लाइस केलाय, चेंडू गेला सीमारेषा पार, मिळाल्या 4 धावा. स्पर्धेमध्ये जी छाप सोडली होती ना या फलंदाजाने, तशीच मात्र सुरुवात करून दिलेली आहे. नाव आहे करण पाटील. ये तो ट्रेलर आहे, पिक्चर तो अभी बाकी आहे. खरं तर बल्ली अजून नॉनस्ट्राईकच्या दिशेने आहेत, पण दिनेश सुद्धा कमी नाही आहेत. हो बघितलं, मी सांगितलं दिनेश उलवेकर सुद्धा कमी नाही आहेत, कारण दांडगा अनुभव आहे त्यांना. टेनिस क्रिकेट जगतातले तारे सितारे आहेत आणि खरं तर कमबॅक करणं त्यांना माहिती आहे. चौकार तर नक्कीच आलाय, पण कमबॅक सुद्धा केलंय. बघा तुम्ही सहजरित्या मला चौकार मारू शकत नाही आहे, हे मात्र दिनेश उलवेकरांनी सांगितलंय. 2 चेंडूचा खेळ मात्र समाप्त झाला आहे आणि 2 चेंडूनंतर 4 धावा स्कोर कार्डवरती लगावल्या जात आहेत. पुन्हा एकदा अजून एक मात्र जास्त सफल झाले. एवढा रूम मात्र होता की बाबा तिथं 2 माणसं राहू शकतात, तेवढा रूम होता त्या करण पाटीलकडे, पण फटका मात्र खेचला गेलेला नाही आहे, कारण मिस टाईम झालं. आता पुन्हा एकदा दिनेश उलवेकरांनी सांगितलं की कमबॅक केलंय. खरं तर मॅन्डेटरी पॉवर प्ले म्हटलं तर 2 खेळाडू 30 यार्डच्या बाहेर. बघा सध्याच्या घडीला एक वाईडिश लॉंग ऑफच्या दिशेने मात्र खेळाडू आहे आणि एक मिड विकेटच्या दिशेने मात्र खेळाडू आहे. ही फिल्डिंगची व्यूहरचना. हो पुन्हा एकदा गॅपमध्ये मात्र चेंडू रवाना झालाय. 2 खेळाडू चेंडूचा पाठलाग करतायत. आता बघायचं आहे सीमारेषा पार चेंडू जाईल का, पण चेंडूला मात्र अडवलं जात आहे आणि क्षेत्ररक्षण केल्यानंतर कुठेतरी आपल्या संघासाठी 1 धावा अडवण्याचा प्रयत्न त्या क्षेत्ररक्षकाचा झाला आहे आणि जिथं 4 धावा होत्या तिथं मात्र 3 धावा आल्या. खरं तर रॉक 11ने मात्र चांगली कामगिरी केली. 2 संघांना मात्र त्यांनी नमवलं. कृतिकची मात्र चांगली फलंदाजी झाली, अनिलची मात्र चांगली फलंदाजी झाली, अक्रमची चांगली गोलंदाजी झाली, म्हणजे जोगेंद्र नांदगावकर, किशोर सर्वांची कामगिरी मात्र चांगली राहिलेली आहे.
4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या झालेली आहे तीच म्हणजे 8 धावा. या दत्तनगर गावाचे पंच म्हणून कार्य पाहतायत हर्षलजी जाधव. तुमचं सुद्धा हार्दिक स्वागत. दत्तनगर गावाचे पंच यांचं आगमन झालंय, कारण त्यांचा गाव मात्र कुठेतरी जिंकलाय आणि पुढच्या फेरीमध्ये प्रवेश केलाय आणि आपल्या गावाला सपोर्ट करण्यासाठी स्वतः सरपंच मात्र आलेले आहेत. पुन्हा एकदा हर्षलजी जाधव तुमचं हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. सिंगल धाव मात्र कंप्लीट झाली. खरं तर हे अंडरम बॉक्स क्रिकेटचे दोन्ही तारे सितारे. ओहो, फटका तर सजवलाय पण खेळाडू निवडलाय कुठ. ओ माय गॉड, खरं तर हे काय घडलं आणि तिथं काय घडलं म्हणजे एक सोपा झेल तुम्ही कोणचा सोडलाय तोच म्हणजे बल्ली यांचा, जो अंडरम बॉक्स क्रिकेटचा हा सितारा आहे. पूर्ण भारतभरामध्ये या नावाची चर्चा आहे. नाव आहे बल्ली. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकानंतर बिनगडी बाद देवनार गावाची धावसंख्या झालेली 11. घेऊया एक ब्रेक आणि ऐकूया सुंदर डीजे संगीत. मात्र एक अनुभवी गोलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. गोलंदाजाचं नाव बॉलर्स नेम त्याला जास्त वेळ घेऊ नका आणि गोलंदाजाचं नाव सांगा. सुधीर भाई तुमचं हार्दिक स्वागत. बॉलर्स नेम कांतीभाई. कांती मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती दाखल झालेले आहेत. आता कांती यांना मात्र चांगली कामगिरी करावी लागणार आहे, कारण लो स्कोरिंग मॅच आहे आणि या ग्राउंडमध्ये आपण जर विचार केला तर जेव्हा कुठलाही फलंदाजी करत असताना संघ जास्त धावा कुठणार ना, ते धावा कमी आहेत. वा, इथं मात्र बॅटची लिडिंग एज. यष्टांच्या मागे थोडीशी झाली गफलत आणि त्याच्या मागे एक मोठी गफलत. आता चेंडू चालला आहे लॉंग स्टॉप रिझनमध्ये, जिथं मात्र 1 धाव यायची होती तिथं मात्र 3 धावा. आता असं म्हणूया, जेव्हा मॉलमध्ये जातो बाय वन गेट वन, इथं तर आपण तसंच मात्र काही चित्र आपल्याला बघायला भेटलं, कारण धावा होत्या 1 आणि धावा आल्या 3. एक धावांसाठी मात्र झगडावं लागतं, रडावं लागतं. धावसंख्या झालेली आहे तीच म्हणजे 14 धावा आणि टार्गेट आहे 48 धावांचं टार्गेट आहे. त्याच्यामध्ये 14 धावा देवनार गावाने कुठल्या आणि कुठंतरी मात्र ते 2 शेवटचे षटक होते. खरं तर ती त्याच्यामध्ये त्या 2 गोलंदाजांनी एक जादूची कामगिरी केली आणि धावा मात्र रोखल्या. स्लो वन पद्धतीचा चेंडू, खडे खडे लॉफ्टेटचा फटका डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. चेंडू चाललाय. टाटा सी यू बाय बाय. 4 रन डीजे. कारण लग्नाचा सीझन आहे. आपल्या भाच्याच्या कार्याला तर नक्कीच जाणार आहेत. जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. या टायमाला खोलवर पद्धतीचा चेंडू होता, अक्षरशः चॉप केलाय. बघा, हे क्रिकेट आहे मित्रांनो. अगर ज्या चेंडूची रिक्वायरमेंट असेल तसंच मात्र तुम्हाला फटका खेळायचा आहे. बघा, इथं मात्र बल्लींनी तसंच केलंय. जेव्हा मारायचा चेंडू होता त्याला मारला, जेव्हा सन्मान द्यायचा होता त्या चेंडूला सन्मान दिला. हे क्रिकेट आहे आणि हे बॉक्स क्रिकेटचे खेळाडू आहेत. पुन्हा एकदा बॅटची कड आणि या टायमाला चुकी नाही आहे. करण पाटीलचा विकेट मात्र घेतलाय कांती आणि डीजे.
नव्हते. कॅप्टनने अगोदरच सांगितलं की आज राज आमच्यामध्ये नाही आहे, ज्यांनी मात्र मागील स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजचा किताब मात्र घेतला होता. बॅट्समॅन नेम देवनारगाव, या ना 12 मॅन, आता तुमची बॅटिंग आहे ना, या ना. थोडासा सपोर्ट करा. निखिल कॅप्टन आहेत, करणचे भाऊ आहेत. ओके, निखिल मात्र स्वतः संघ नायक मैदानाच्या आतमध्ये. आता त्यांना माहिती आहे एकच मोठा फटका मात्र खेळायचा आहे, पण तो मोठा फटका तुम्हाला खेळून देणार नाही आहेत, कारण आम्ही उलव्या नोडमधनं आज ट्रॉमेमध्ये का दाखल झालोय. खरं तर आमच्यासुद्धा नावाचा बोलबाला आहे आणि ही मॅचमध्ये तर चुरस मात्र नक्कीच आपल्याला बघायला भेटणार आहे. हो बघा काय चेंडू पेश केलाय कांती यांनी, हलक्या हाताने मात्र डिफेन्सिव्ह केलाय. आता दुसऱ्या धावाचा प्रयत्न मात्र सुरू नाही, कारण बल्लीनी तर मात्र स्ट्राईक घेतली होती, पण तिथं मात्र रोखलं स्वतः कॅप्टन. निखिल, 2 षटकाचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या झाली आहे तीच म्हणजे 21 धावा. खरं तर चांगली धावसंख्या मात्र उभारली 21. 21. चला लवकर करा, हरिअप, थोडा स्पीडअप करा विनंती आहे, कारण आता IPLचे मॅचेस सुद्धा मात्र आहेत आणि तो IPLचे मॅचेस आल्यानंतर कुठंतरी मात्र आता 1-1.5 महिने फुल फॉर्म. आजचा जो सामना आहे तो सुद्धा मात्र महत्त्वाचा आहे. एका ठिकाणी हैदराबाद तर दुसऱ्या ठिकाणी मात्र चेन्नई. बघा दोन्ही संघ मात्र पिछाडीवरती आहेत आणि आजच्या दिवशी मात्र कुठला संघ बाजी मारणार आहे. आणि त्यापूर्वी या मैदानाच्या आतमध्ये तिसरा संघ, तिसऱ्या 28, 21, 27 पाहिजे ना, अजून 18-27 समीकरण आहे. 18-27. चला स्पीडअप करा. गोलंदाजी ट्रॅकवरती स्वतः कॅप्टन मनोज मात्र आलेले आहेत. काय चेंडू, हा इथं काय घडलं. खरं तर कॅच होती का काय हा प्रश्न तर नक्कीच पडलाय, पण गुरव मात्र आपण जर विचार केला तर वाईटची अपील करतायत. आता इथं वाईट आणि नो चेंडू बघायचंच नाही आहे, कारण आपण जर विचार केला तर मागील मॅचमध्ये अमरनगरने मात्र 50 धावा डिफेंड केल्या. आता हे तुम्ही डिफेंड करू शकता की नाही हा प्रश्न पडलाय. पुन्हा एकदा चेंडूला वळवलंय आणि तेवढाच शॉट मात्र चांगला केलाय. नाव आहे फलंदाजाचं बल्ली, जो हर दिन कर. अजून एक लो फुलटॉ चेंडू, त्याच्यावरती हल्ला बोल. चेंडू जाईल खेळाडूच्या मस्तकावर दस्तक देऊन काऊ कॉर्नर आणि मिड विकेटच्या दिशेने तिथं धावा भेटल्या 4. धावसंख्या मात्र पुढे जाताना दिसते. 31 धावा. अजून एक फटका जाईल का सीमारेषा पार. हो गेलाय फटका सीमारेषा पार. नाव आहे फलंदाजाचं बल्ली डीजे. त्याच्यावरती योग्य स्ट्रोक असं आपण म्हणूया, कारण बल्ली ऑन अ फायर. भारताचा हा एक बॉक्स क्रिकेटचा तारा सितारा. बघा अंडरम क्रिकेटचं चांगले खेळतात, पण ओव्हरआर्म क्रिकेटमध्ये सुद्धा आम्ही कमी नाही आहोत. हे सांगत असताना आलाय पुन्हा एकदा या षटकामध्ये, या ओव्हरमध्ये पुन्हा एकदा 4 डीजे. जिंकण्यासाठी देवनार गाव एकदम समीकरण सोपं आहे.
म्हणजे पहा ना, तिसरं षटक मार्गस्थ आहे आणि 7 धावांची गरज आहे. अजून एक मात्र लो फुलटो चेंडू होता. उजव्या यष्टीच्या बऱ्याचसा बाहेर मात्र चेंडू होता. त्या चेंडूला छेडछाड के आणि हे काय घडलं इथं, थोडंसं फंबल आपल्याला बघायला भेटलं. बघा, युवा खेळाडू आहेत. खरं तर थोडीशी चुकी झाली आणि क्रिकेटमध्ये थोडीशी चुकी नव्हे तर ती मोठी चुकी असते आणि ती चुकी मात्र तुम्हाला करायची नाही आहे. 3 षटकाचा खेळ मात्र समाप्त झाला आहे. 3 षटकानंतर धावा 43 आणि जिंकण्यासाठी फक्त 5 धावांची गरज आहे. डीजे केला तर देवनार गाव कुठेतरी विजयाच्या उंबरट्यावरती मात्र उभा आहे. आता कोंबडभुजेंना मात्र चांगली कामगिरी करावी लागणार आहे. हो, खोलवर पद्धतीचा चेंडू, त्याच्यावरती खोदून काढलेला हा स्ट्रोक मिडविकेटच्या दिशेने. कॅप्टन आहेत. आता जिंकण्यासाठी फक्त 4 धावांची गरज आहे. चला, दत्तनगरचे कॅप्टन सज्ज राहायचं आहे. पुन्हा एकदा बली. हो, काय फटका सजवलाय. खडे खडे गॅप मध्ये आहे. चेंडू चाललाय आउट ऑफ